जागा मात्र आपली गेली। परंतु ज्या वेळेस 7 पैकी 6 आमदार आपले निवडून आले आणि आमदार निवडून आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, जो पक्ष म्हणतात ना पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, त्या पक्षाने 3 पालकमंत्रीपद विदर्भात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेतलं। त्यापैकी एक आपला बुलढाणा आहे। तो पालकमंत्री घेण्यामागचा हेतू एवढाच होता की या नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीला बळ भेटलं पाहिजे आणि ते बळ पालकमंत्र्याच्या माध्यमातून आपल्या पदाधिकाऱ्याला देता यावं, यासाठी पालकमंत्रीपद हे आपल्याकडे घेतलेले। बुलढाण्याला आधी आपल्याकडे पालकमंत्रीपद होतं। आता मकरंद आबासारखे तडून तडफदार म्हणजे ज्यांना प्रशासकीय अनुभव आहे, 5वी टर्म आमदार म्हणून ते काम करतायत आणि अशा व्यक्तीकडे या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिले। आबा जरी पालकमंत्री असले तर खरे पालकमंत्री कोण आहेत ते आम्हाला माहित आहे। त्याच्यामुळं इथून पुढे भविष्यात तुमचे कुठलेही कामं थांबणार नाही। जे आपल्या कार्यकर्त्यासाठी पदाधिकाऱ्यासाठी करता येईल ते मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये हे 2 नेते तुमच्यासाठी सर्व काही करतील, परंतु त्यासाठी पक्ष संघटन वाढीचं काम करावं लागेल। आपली अवस्था झाली आहे काय? सगळं काही नेत्याने करायचं, कार्यक्रम नेत्यांनी घ्यायचा, गावातली शाखा नेत्यांनी काढायची, पक्ष वाढवण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यायची। कार्यकर्ते पुन्हा म्हणून आमच्यासाठी काय केले? ज्या वेळेस आपण नेत्याला प्रश्न विचारतो आमच्यासाठी काय केले, एक प्रश्न स्वतःलाही विचारा, मी पक्षासाठी काय केले, मग त्यावेळेस तुम्ही पक्षाकडे मागणी करा। मनीष तुम्ही आहात, शंकर तुम्ही आहात, राहुल तुम्ही आहात, आता पराग आहे, तुम्ही चौघांनी जिल्हाध्यक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये युवकचं काम केलेलं आहे। आता तुमच्याकडनं जास्त अपेक्षा आहे, कारण काम करावं लागेल। तुम्ही काजी साहेब या चौघाकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या की कुठल्या तालुक्यात कोण शाखा चांगल्या काढेल त्याच्यासाठी बक्षीस करा। त्याच्यासाठी उद्या वेळ पडली तर एखाद्या शासकीय कमिटीवर शिफारस करा, जेणेकरून कामाची स्पर्धा झाली पाहिजे, त्याच्यातून नवे चेहरे पुढे आले पाहिजेत, नवं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे, यासाठी आपल्याला काम करावं लागेल। नाहीतर आपली अवस्था काय होते?